Hello everyone, I'm Akshay Gunja. Today we are going to discuss about input from user in a Java. That means तुम्ही Java मध्ये किती वेजनी यूजर कडनं इनपुट घेऊ शकता. ओके, that means input, आजचा टॉपिक आहे इनपुट फ्रॉम यूजर. पहिला पॉइंट आहे तुम्ही इनपुट कमांड लाईननी घेऊ शकता. ओके, कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणा, कमांड लाईन आर्ग्युमेंट. क्लियर, कमांड लाईन आर्ग्युमेंट. देन सेकंड आहे बफर्ड रीडर, सेकंड आहे बफर्ड रीडर. थर्ड आहे डेटा इनपुट स्ट्रीम. देन फोर्थ आहे स्कॅनर क्लास. ओके, आता स्कॅनर काय पुढे इन डिटेल डिस्कस करू. देन फिफ्थ आहे कन्सोल. क्लियर, कन्सोल. तुम्ही या 5 वेनी यूजर कडून इनपुट घेऊ शकता. ओके, आता फाईल इनपुट स्ट्रीम, फाईल हँडलिंग एक टॉपिक आहे, तिकडनं पण तुम्ही इनपुट घेऊ शकता. ओके, तो टॉपिक फाईल हँडलिंग मध्ये मी तुम्हाला इन डिटेल शिकवल. बट ॲज अ सिंपल इनपुट जर तुम्हाला कमांड लाईन वरून घ्यायचा असेल, ज्यावेळेस प्रोग्राम तुम्ही रन करता त्यावेळेस युजर कडून इनपुट कसं घ्यायचं, त्यासाठी तुम्हाला 5 वेज आहे. पहिला आहे कमांड लाईन, दुसरा आहे बफर्ड रीडर, डेटा इनपुट स्ट्रीम, स्कॅनर and then console. सो पहिला टॉपिक आहे कमांड लाईन आर्ग्युमेंट. ओके, पहिला पॉइंट आहे कमांड लाईन आर्ग्युमेंट. हे बघा, कमांड लाईन आर्ग्युमेंट मीन्स ज्यावेळेस प्रोग्राम रन होणार आहे ऍट द रन टाइम तुम्ही इनपुट घेऊ शकता. दॅट मीन्स न्यू लाईनला जाणार नाही. ज्यावेळेस प्रोग्राम रन करणार, कंपाईल करून प्रोग्राम रन करणार, त्याच वेळेस तुम्हाला इनपुट द्यायचे. आता याचं मिनिंग काय समजून घ्या. आता हे प्रॅक्टिकली पाहू. ओके, हे आपण प्रॅक्टिकली पाहू. सो आता समजून घ्या. हे बघा, जस्ट मिनिट, आपण वरती कमांड असं करू. आता समजून घ्या याचं मिनिंग काय. हे बघा, तुमचे क्लास आहे, क्लासचं नाव मी दिलं इनपुट फ्रॉम युजर. ओके, आता ती फाईल पण मी त्या नावाने सेव्ह केली, इनपुट फ्रॉम युजर. क्लासचं नेम आणि तुमच्या फाईलचं नेम सेम असलं पाहिजे. आणि क्लासचं नेम कसं आहे पहा, 3 वर्ड्स आहे, इनपुट आहे, फ्रॉम आहे, युजर आहे. तिन्ही वर्ड्सचे पहिला लेटर कॅपिटल असेल, हे इम्पॉर्टंट. हे स्टँडर्ड फॉलो करायचं, एरर येणार नाही स्मॉल घेतला तर. बट स्टँडर्ड फॉलो करायचं जावा प्रोग्रामिंगचा. प्रत्येक वर्ड, क्लासचा प्रत्येक वर्ड पहिला लेटर कॅपिटल असेल. क्लिअर, आता समजून घ्या. यामध्ये तुमच्याकडे मेन फंक्शन आहे. क्लिअर, यामध्ये तुमच्याकडं मेन फंक्शन आहे. आणि या अगोदरच्या लेक्चरला आपण स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिक डिस्कस केलंय पहा. ओके, जस्ट रिकॉल करण्यासाठी सांगितलं. आता बघा, मग कमांड लाईन इनपुट म्हणजे काय. पहिला पॉइंट आहे कमांड लाईन इनपुट. कमांड लाईन आर्ग्युमेंट करा, कमांड लाईन इनपुट करा. ओके, आता समजून घ्या. पहिला पॉइंट मीन्स काय, मी काय सांगितलं, कमांड लाईन इनपुट मीन्स युजर कडनं ऍट द रन टाइम इनपुट घेणं. आता याचं मिनिंग काय होतं आपण डिटेल डिस्कस करू. आता बघा, त्याच्या अगोदर तुम्हाला हे स्ट्रिंग आर्ग्युमेंट, ओके, या लाईनचं मिनिंग माहित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, हा एक मेन फंक्शन आहे. हे बघा, मी काय सांगितलं, हा एक मेन फंक्शन आहे. आणि मेन फंक्शन मध्ये, मेन फंक्शनच्या पॅरामीटरमध्ये, फंक्शन मीन्स मेथड, या अगोदर मी तुम्हाला मेथड डिस्कस केले पहा. ओके, मेथड, व्हेरिएबल आणि मेथड्स या अगोदरच्या लेक्चरला आपण डिस्कस केले. मग मी काय सांगितलं, या लाईनचं मिनिंग काय होतं, हा एक आर्ग्युमेंट आहे. ओके, हा एक काय आर्ग्युमेंट आहे आणि हा एक स्ट्रिंग टाईपचा आर्ग्युमेंट आहे. आणि स्ट्रिंग ॲरे, ऍक्च्युअल स्ट्रिंग ॲरे आर्ग्युमेंट आहे. आता या लाईनचं मिनिंग काय होतं हे समजणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आणि हा पॅरामीटरचा मिनिंग काय, हा कमांड लाईन इनपुट जर घ्यायचा असेल त्यासाठी हा यूज होतो. आता कसा यूज होतो हे तुम्हाला डिटेली डिस्कस करू आपण. ओके, आता समजून घ्या याचा मिनिंग काय झाला. मी याला पेंट मध्ये तुम्हाला डिस्कस करून सांगतोय. बघा, तुमच्याकडे एक फंक्शन आहे, तुमच्याकडे एक मेन फंक्शन आहे पहा. हा तुमचा मेन फंक्शन आहे आणि या फंक्शन मध्ये हा एक आर्ग्युमेंट आहे पहा, स्ट्रिंग. बघा, स्ट्रिंग ॲरे टाईपचा आर्ग्युमेंट आहे. आता याचं मिनिंग काय झालं बरं, आज समजून घ्या. स्ट्रिंग ॲरे टाईपचा आर्ग्युमेंट मीन्स काय. सपोज तुमचा हे मेन फंक्शन, अजून एखादं फंक्शन आहे, वाईड सेट नावाचं एक फंक्शन आहे. डिपेंड करतो, हा नॉन स्टॅटिक आहे. ओके, हा सेट काय नॉन स्टॅटिक आहे. स्टॅटिक असो नॉन स्टॅटिक असो, आता इथं काय डिफरन्स नाही. आता समजून घ्या, मला काय सांगायचं तुम्हाला, जर
नीट लक्ष द्या, जर या फंक्शनला जर दोन पॅरामीटर असतील, दोन इंटिजर टाइपचे पॅरामीटर असतील, याचं मिनिंग काय झालं, सपोज तुम्ही इथून रिटर्न काय करणार, सपोज ऍड नावाचं फंक्शन आहे, ऍडिशन करून देतो तुम्हाला, इथून रिटर्न हे बघा इंटिजर टाइप जर रिटर्न करत असेल, हा जर इंटिजर टाइप रिटर्न करत असेल तर तुम्हाला मी अगोदर सांगितलं इथून रिटर्न काय होणार, मग तुम्हाला इथून इंटिजर टाइप रिटर्न करावाच लागणार आहे, मग 0 रिटर्न करा, 10 रिटर्न करा, 0 काहीतरी इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करा, मग तुम्ही x प्लस वाय करू शकता ना, x प्लस वाय मीन्स काय, हा एक इंटिजर काहीतरी व्हॅल्यू येईल ज्यावेळेस या फंक्शनला कॉल केला जाईल, हा एक इंटिजर व्हॅल्यू असेल आणि हा एक इंटिजर व्हॅल्यू असेल, आणि दोन्ही इंटिजर व्हॅल्यूला, दोन इंटिजर इनपुटला जर प्लस केला तर त्यांचं एक इंटिजर आउटपुट येईल की नाही, सपोज x इज इक्वल टू 10 आला, 10 प्लस 10 आला y ची व्हॅल्यू, मग 20 रिटर्न करू शकता का नाही, ती पण इंटिजर व्हॅल्यू आहे की नाही, समजून घ्या, मला बेसिक कन्सेप्ट काय सांगतो, तुम्ही जी व्हॅल्यू रिटर्न करता ती व्हॅल्यू रिटर्न करावं लागेल, मग आता समजून घ्या, मी काय सांग, मला मिनिंग या लाईनचं सांगायचं आहे, स्ट्रिंग ARG या लाईनचं मिनिंग काय, क्लिअर, हे बघा आता नीट लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्ही या ऍड फंक्शनला कॉल करणार आहे, ऍड फंक्शनला तुम्ही ज्यावेळेस कॉल करणार आहे, मग ऍड फंक्शनला ज्यावेळेस कॉल केला, आता नीट लक्ष द्या, ऍड फंक्शनला ज्यावेळेस कॉल केला त्याच्यामध्ये दोन पॅरामीटर पास करणं कंपल्सरी आहे की नाही, तो पॅरामीटर कोणत्या टाइपचे घेतो, इंटिजर टाइपचे, दोन इंटिजर टाइपचे पॅरामीटर घेतो, म्हणून तुम्ही हे डायरेक्टली कॉल नाही करू शकत, आता याला डायरेक्टली कॉल करू शकत नाही, का बरं, कारण की तो इनपुट मध्ये काय घेतो, दोन इंटिजर पॅरामीटर, म्हणजे याच्या पॅरामीटर मध्ये तुम्हाला दोन इंटिजर व्हॅल्यू पास करावं लागेल, कॉमा सेपरेटनी, हे बघा हाच एक ऍट अ टाइम नाही करू शकत, 1030 तुम्ही पास केले, एकच इंटिजर पॅरामीटर पास केला, बट कॉमनली सेपरेट करते, काय झाले, दोन इंटिजर पॅरामीटर झाले, जर एक स्ट्रिंग घेत असेल आणि एक इंटिजर घेत असेल, सपोज याच्या जागी पहिल्या जागी स्ट्रिंग घेत असेल str, तर तुम्हाला सपोज याच्या जागी x च्या जागी str, स्ट्रिंग str, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, पहिल्या पॅरामीटर मध्ये तुम्हाला काय पास करणं इम्पॉर्टंट आहे, स्ट्रिंग पास करणं कंपल्सरी आहे, कंपल्सरी, म्हणजे फंक्शन जो पॅरामीटर घेतो आणि ज्या टाइपचा पॅरामीटर घेतो ते पॅरामीटर पास करणं इम्पॉर्टंट, ओके, दॅट मीन्स जसं या फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर आहे, मग तसं या मेन फंक्शन मध्ये पण पॅरामीटर काय आहे, एक पॅरामीटर पण तो ऍरे टाइपचा आहे, ऍरे टाइपचा आहे, आता याचं मिनिंग काय झालं, ऍरे टाइपचा पॅरामीटरचा मिनिंग काय झालं, नीट लक्ष द्या, हे बघा याच्यामध्ये दोन इंटिजर पॅरामीटर होते, आता नीट लक्ष द्या, याच्यामध्ये दोन इंटिजर पॅरामीटर होते, जर याच्यामध्ये एक इंटिजर पॅरामीटर असता तर इंटिजर ए नावाचं एक पॅरामीटर, एकच पॅरामीटर, आता ऑब्झर्व करा, मग तुम्हाला इथं काय पास करावं लागलं असतं, तुम्हाला याच्या पॅरामीटर मध्ये काय पास करावं लागलं असतं, एक इंटिजर व्हॅल्यू पास करावं लागले असते की नाही, 30 50 40 काहीतरी व्हॅल्यू पास करावं लागले असते की नाही, म्हणजे फंक्शन किती आर्ग्युमेंट घेतो त्या आणि किती आर्ग्युमेंट घेतो आणि कोणत्या टाइपचा आर्ग्युमेंट आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, मग मी काय सांगितलं, हा एक इंटिजर पॅरामीटरचा आर्ग्युमेंट घेतो, मग जर याच्या पॅरामीटर मध्ये असा असतात तर, सपोज याच्या पॅरामीटर मध्ये एक स्ट्रिंग टाइपचा असतं तर, सपोज याच्या पॅरामीटर मध्ये स्ट्रिंग टाइपचा आर्ग्युमेंट आहे str, स्ट्रिंग टाइपचा str आहे, म्हणजे याचा मिनिंग काय झालं बरं, तुम्हाला याच्यामध्ये पास काय करावं लागेल, एक स्ट्रिंग व्हॅल्यू पास करावं लागेल की नाही, ABC PQR, किंवा तुम्ही नल पण पास करू शकता, बाय डिफॉल्ट व्हॅल्यू स्ट्रिंगची काय असते, नल असते, नल पास करा, किंवा तुम्ही एखादी स्ट्रिंग व्हॅल्यू पास करा, ABC PQR काहीतरी स्ट्रिंग पास करा, क्लिअर की नाही, मग तसंच याच्या पॅरामीटर मध्ये जर एखादा ऍरे टाइपचा आर्ग्युमेंट असतात तर, म्हणजे याचं मिनिंग काय झालं, इंटिजर एक ए टाइपचं काय तुमच्याकडं AR किंवा ARR टाइपचं एक इंटिजर सिंगल आर्ग्युमेंट आहे, लक्षात ठेवा, इंटिजर ARR काय सिंगल आर्ग्युमेंट, बट त्याला जर तुम्ही तर ब्रॅकेट लावता मीन्स काय झालं, त्याला जर ब्रॅकेट लावला मीन्स काय झाला, तो इनपुट काय घेतो, तो इनपुट एक इंटिजर टाइपच इनपुट घेतो, पण इंटिजर एक सिंगल व्हेरिएबल पास करून मजा नाही ना, इथं इंटिजर एक सिंगल व्हेरिएबल पास, ज्यावेळेस तुम्ही ऍड फंक्शनला ज्यावेळेस कॉल करणार आहे त्यावेळेस तुम्हाला ऍड फंक्शन मध्ये काय पास करणे इम्पॉर्टंट आहे,
एक इंटिजर व्हेरिएबल पास करू शकता का तुम्ही आता? नाही, कारण की त्याच्या आर्ग्युमेंट मध्ये काय, म्हणजे त्याच्या पॅरामीटर मध्ये काय, त्याच्या पॅरामीटर मध्ये काय घेतो तो, इथं पॅरामीटर ऍज काय, एक ऍरे टाईप आहे, ऍरे टाईपचा आर्ग्युमेंट आहे. मग आता इथं पास करणं काय, तुम्हाला एक इंटिजर व्हॅल्यू पास करायची नाही, तुम्हाला एक ऍरे पास करायचा आहे. एक ऍरे तुम्हाला इथं पास करायचा आहे. कोणताही ऍरे पास करा. सपोज तुम्ही इथं असा ऍरे पास करू शकता की नाही. आता जावा मध्ये ऍरे असा घेतात, इंटिजर A1 नावाचा असा ऍरे आहे. आता ऍरे काय कन्सेप्ट आहे हे पुढे तुम्हाला इन डिटेल होईल, याच्याबद्दल काळजी करू नका. बट समजून घ्या, इथं जर एक ऍरे तुम्हाला मागितला तर तुम्ही इथं ऍरे पास करणार की नाही. 10, 20, 30 एक ऍरे आहे. हा जावा मध्ये असा एक ऍरे असतो. आता ऍरे काय सोडून द्या, काय कन्सेप्ट आहे पुढे तुम्हाला इन डिटेल शिकवणार आहे. बट तुम्हाला जर इथं ऍरे मागितला ना तर तुम्हाला इथं ऍरे पास करणं कंपल्सरी आहे. क्लिअर. A1 काय आहे, A1 कोणत्या टाईपचं व्हेरिएबल आहे, नीट लक्ष द्या. बघा, 1 डायमेन्शन ऍरे टाईपचं व्हेरिएबल आहे. 1 डायमेन्शन काय, 2 डायमेन्शन काय पुढे होईल. बट हा एक ऍरे टाईपचं व्हेरिएबल आहे. मग तुम्हाला इथं पास काय करणं आहे, ऍरे टाईपचाच व्हेरिएबल पास करणं आहे. बघा इथं त्यांनी आर्ग्युमेंट मध्ये काय मागितलं, इथं त्या पॅरामीटर मध्ये काय मागितलंय त्यांनी त्या पॅरामीटर मध्ये ऍज अ इंटिजर टाईपचा ऍरे मागितलं. मग हा पण A1 जरी पास केलं, बट हा इंटिजर टाईपचा 1 डायमेन्शन ऍरे आहे की नाही. मग हा ऍरे तुम्हाला इथं पास करणं कंपल्सरी आहे. म्हणजे ऍरे टाईपचा आर्ग्युमेंट समजला. ऍरे टाईपचा आर्ग्युमेंट मीन्स काय, ज्यावेळेस एकापेक्षा जास्त त्या टाईपचे व्हॅल्यूज, म्हणजे इथं इंटिजर एक व्हॅल्यू आहे का, इंटिजर आहेत, बट एकापेक्षा जास्त इंटिजर व्हॅल्यूज तुम्ही पास करता याला, कारण की त्याची रिक्वायरमेंट आहे. मग सेम तसं जर याच्या पॅरामीटर मध्ये याच्या ऍज अ हा पॅरामीटर जर असं घेत असेल तर हा इंटिजर टाईपचा आर्ग्युमेंट झाला ना. मग हा जर स्ट्रिंग टाईपचा AR किंवा AR असं जर आर्ग्युमेंट घेत असेल तर याचा मिनिंग काय झाला, हा एक स्ट्रिंग टाईपचा ऍरे याला पाहिजे. क्लिअर की नाही. याला स्ट्रिंग टाईपचं काय पाहिजे, जसं इंटिजर टाईपचा आपण आर्ग्युमेंट बघितला, इंटिजर टाईपचा ऍरे बघितला होता की नाही. इंटिजर टाईपचा हा ऍरे घेत होता. मग तसा हा कोणत्या टाईपचा आता आर्ग्युमेंट घेतो, कोणत्या टाईपचा ऍरे घेतो, हा स्ट्रिंग टाईपचा ऍरे घेतो. क्लिअर. हा कोणत्या टाईपचा ऍरे घेतो, स्ट्रिंग टाईपचा ऍरे घेतो. मग याचा मिनिंग काय झाला, याचा मिनिंग असं झालं ना की ज्यावेळेस तुम्हाला इथं पास करायचं ते A1 पास करून मजा आहे का, नाही, कारण की A1 हा इंटिजर टाईपचा आहे. तुम्हाला स्ट्रिंग टाईपचा पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, इथं स्ट्रिंग टाईपचा ऍरे पास करणं कंपल्सरी. मग याचा मिनिंग काय झाला, याचा मिनिंग असं झालं ना, तुम्हाला एक स्ट्रिंग टाईपचा एक ऍरे घ्या, ARG काहीतरी ऍरे घ्या, ऍरेचं नाव काही पण स्टोअर करू शकता. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, न्यू स्ट्रिंग टाईप. ओके, न्यू स्ट्रिंग टाईपचा हे ऍरे जावामध्ये असं घेतात. ऍरे काय सोडून द्या, बट तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक ऍरे पास करणं कंपल्सरी. सपोज याचा मिनिंग काय झाला, ABC. सपोज ABC. मग एकापेक्षा बघा, एक सिंगल इंटिजर किंवा एक सिंगल स्ट्रिंग व्हॅल्यू नाही पास करत तुम्ही, एकापेक्षा जास्त स्ट्रिंग व्हॅल्यूज तुम्ही पास करता. क्लिअर. एकापेक्षा जास्त स्ट्रिंग व्हॅल्यूज तुम्ही इथं पास करता. क्लिअर. एक पॅरामीटर कन्सेप्ट काय हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुम्ही ARG हा आर्ग्युमेंट तुम्ही पास करू शकता, यामध्ये काही डाऊट नाही. ARG हा पास करू शकता. क्लिअर. ARG तुम्ही इथं पास करू शकता, कारण की हा फंक्शन काय ऍज अ घेतो. मग तसं तुमचा मेन फंक्शन काय घेतो, हे बघा ARGS हे नाव जे आहे तुम्ही काही पण स्टोअर ठेवू शकता. हे काय नाही, ऍज अ आर्ग्युमेंट नेम आहे. इथं AR घ्या, ARG घ्या, काही घ्या. ओके. मग मी तुम्हाला काय सांगितलं, मग तसं तुमचा हा मेन फंक्शन आहे. मेन फंक्शन काय आहे, ऍरे टाईपचा आर्ग्युमेंट घेतो. लक्षात ठेवा, ऍरे टाईपचा आर्ग्युमेंट घेतो. बट मी काय सांगितलं, हा रन टाइम आहे, हा रन टाइम ऍरे आहे. रन टाइम ऍरे काय असतो हे आपण पुढे डिस्कस करू, याच्याबद्दल काळजी करू नका. बट हा काय आहे, हा रन टाइम ऍरे आहे. रन टाइम ऍरे मीन्स काय, त्याच्या आर्ग्युमेंट मध्ये नीट लक्ष द्या. हा काय आहे, एक रन टाइम ऍरे आहे. रन टाइम ऍरेचं मिनिंग काय होतं, नीट लक्ष द्या.
हा एक नुसतं ॲरे नाहीये, लक्षात ठेवा. हा रन टाइम ॲरे म्हणजे याच्या पॅरामीटर मध्ये याचा हा जो ॲरे आहे हा रन टाइमला युजर कडून किती पण इनपुट येऊन द्या, किती पण इनपुट येऊन द्या, याच्या पॅरामीटर मध्ये किती पण ज्यावेळेस मेन फंक्शनला कॉल केला जाईल. आता मेन फंक्शनला कसं कॉल करायचं पुढे सांगतो मी. ज्यावेळेस मेन फंक्शनला कॉल केला जाईल त्यावेळेस हा ॲरे आहे बट हा रन टाइम ॲरे आहे. युजरने जर दोन व्हॅल्यूज पास केले ना तर हा 0 आणि 2 दोन इंडेक्सचाच ॲरे बनल. जर युजरने 3 व्हॅल्यू जर पास केले तर हा 3 इंडेक्सचा ॲरे बनल. म्हणजे रन टाइमला युजर किती पण व्हॅल्यूज पास करून द्या, हा इन्फानाइट रन टाइम ॲरे आहे. म्हणजे व्हॅल्यूज वाढतच जाईल, व्हॅल्यूज कमी पण होईल. म्हणजे युजर रन टाइमला जेवढे व्हॅल्यूज देईल तेवढेच याचा ॲरे बनल. आता हे कसं बनतं हे पुढे आपण डिस्कस करू. मग आता समजून घ्या कमांड लाईन आर्ग्युमेंट मीन्स काय आणि हा ॲरे कधी कॉल केला जातो. नीट लक्ष द्या. मी काय सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस जावा सी करता तुम्ही, सपोज तुमचं क्लासचं नाव काय बरं, इनपुट फ्रॉम युजर किंवा असं समजा इनपुट फ्रॉम युजर. आता एवढं क्लासचं नाव असं समजून घ्या, थोडं शॉर्ट मध्ये लिहिलं जावा. याचा मिनिंग काय झाला, ही लाईन लिहिली म्हणजे काय झाला, ही लाईन लिहिली म्हणजे तुम्ही तुमचा प्रोग्राम कंपाईल केला. कंपाईल करणं मीन्स काय, कंपाईल करणं मी सोर्स कोड करून बाईट कोड मध्ये कन्वर्ट करणं. आता बाईट कोड काय, सोर्स कोड काय हे पुढे डिस्कस होईल. ओके, बट समजून घ्या ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम कंपाईल केला तर याचा मिनिंग काय झाला, प्रोग्राम कंपाईल झाल्यानंतर याचा बाईट कोड मध्ये कन्वर्ट झाला. आता बाईट कोड मध्ये काय कन्वर्ट होतो, देन डॉट क्लास फाईल कसं बनते हे पुढे डिस्कस होईल. बट समजून घ्या मग कंपाईल केल्यानंतर तुम्ही असं प्रोग्राम लिहिता जावा आणि जावा नंतर तुम्ही त्या फाईलचं नाव लिहिता. म्हणजे याला काय म्हणतात, प्रोग्राम रन करणे. क्लिअर, तुम्ही ते प्रोग्राम रन करता. रन करता म्हणजे कोणाला रन करता हे महत्वाचा कन्सेप्ट आहे. रन करता म्हणजे तुम्ही या मेन फंक्शनला रन करता. याचा मिनिंग काय झाला, रन करणे मीन्स तुम्ही तुमच्या क्लास मधल्या मेन फंक्शनला कॉल करता. क्लिअर, मेन फंक्शनला कोण कॉल करतं, जेव्हीएम. ही प्रोसेस कोण करतं, जेव्हीएम. लक्षात ठेवायचं जेव्हीएम पुढे होईल. जेव्हीएम आर्किटेक्चर मी तुम्हाला इन डिटेल मध्ये शिकवतो. बट समजून घ्या ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामला रन करणार आहे, बघा रन करण्याची प्रोसेस एवढीच आहे. बट रन करण्याच्या अगोदर तुम्ही कंपाईल केलं, कंपाईल करण्याच्या अगोदर तुम्ही नाही, कंपाईल केल्यानंतर तुम्ही रन केला. क्लिअर, सॉरी कंपाईल केल्यानंतर रन केला. मग मी काय सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम कंपाईल करणार आहे त्यावेळेस रन कोणला केलं, तुम्ही मेन फंक्शनला. क्लिअर, मेन फंक्शनला रन केला. मग मी काय सांगितल्याच्या अगोदर तुमच्याकडे जर इंटिजर ऍड नावाचा फंक्शन होता, मग ऍड नावाच्या फंक्शनला कॉल केलं काय आणि मेन फंक्शनला कॉल केलं. म्हणजे एक फंक्शन कॉल केल्यावर काय होतं, एक फंक्शन कॉल केलं. सपोज इंटिजर ऍड नावाच्या फंक्शनला जर तुम्ही इथून कॉल केलं त्याच्यामध्ये कंपल्सरी आहे की नाही, एक इंटिजर व्हॅल्यू पास करणं हे कंपल्सरी आहे. इंटिजर व्हॅल्यू इथं पास करणं कंपल्सरी आहे. दोन आर्ग्युमेंट असते तर तुम्हाला 2 आर्ग्युमेंट पास करणं कंपल्सरी होतं. मग मी काय सांगितलं, मेन फंक्शनला ज्यावेळेस तुम्ही रन करता त्यावेळेस तुम्ही तर काय आर्ग्युमेंट पास करता का, ज्यावेळेस तुम्ही मेन फंक्शनला रन करता मेन फंक्शन ऍज अ पॅरामीटर मध्ये काय घेतो, मेन फंक्शन ऍज अ पॅरामीटर मध्ये काय घेतो, एक स्ट्रिंग टाईपचा आर्ग्युमेंट घेतो की नाही, ॲरे टाईपचं. मग तुम्ही ॲरे पास करता का मेन फंक्शनला, नाही करत ना. मग याचा मिनिंग काय झालं, तो रन टाइम आहे. रन टाइम आहे म्हणजे काय झाला, तुम्ही जर इथं इनपुट नाही दिले, बघा याच्या इथं तुम्ही इनपुट देऊ शकता. इथं इनपुट 0 इंडेक्सला, फर्स्ट इंडेक्सला, सेकंड इंडेक्सला तुम्ही इथं इनपुट देऊ शकता. बट काही इनपुट नाही दिला म्हणजे याचा मिनिंग काय झाला, हा जो रन टाइम ॲरे आहे हा रन टाइम आहे. इनपुट 0 दिला तर 0 ब्लॉक क्रिएट करेल. तुम्ही जर इथं इनपुट 10 दिला तर एक 10 ब्लॉकचा ॲरे क्रिएट म्हणजे 0 ब्लॉकचा एक इंडेक्स क्रिएट करेल. जर तुम्ही इनपुट इथं 20 दिला तर इथं दोन इंडेक्सचा ॲरे ऑटोमॅटिकली क्रिएट करेल. आता ते कसं करतो हे आपण प्रॅक्टिकली बघू. ओके, तो कसं करतो हे प्रॅक्टिकली पाहू. आता समजून घ्या मी काय सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस तुम्हाला सपोज तुम्हाला युजरकडून इनपुट घ्यायचंय, बघा मी जर इथं दिला सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल, मी जर इथं अशी लाईन दिली आणि याच्यामध्ये काय मेसेज दिला, दिस इज अ प्रोग्राम, दिस इज अ प्रोग्राम, दिस इज अ प्रोग्राम. ओके, दिस इज अ प्रोग्राम. मग सपोज मी या प्रोग्रामला मी कंपाईल केला आणि रन केला. आता समजून घ्या बेसिक कन्सेप्ट काय,
ज्यावेळेस मी हा प्रोग्राम कंपाईल करतो आणि रन करतो आणि या प्रोग्राम आता काय इनपुट देतो पहा. आता एक जस्ट मिनिट, थोडं खाली वर झालं. आता पहा इथं मी काय सांगितलं तुम्हाला, इथं सीएमडी टाईप करा. हे तुम्हाला माहित आहे. ओके, हे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. सीएमडी त्या कमांड प्रॉम्प्टवर तुम्ही जाऊ शकता. आता पहा मी इथं काय सांगितलं, जावा सी इनपुट, प्रोग्रामचं नाव काय, इनपुट फ्रॉम युजर डॉट जावा. क्लिअर. कंपाईल करा. कंपाईल केल्यानंतर काय येतं बरं, इनपुट आहे बघा. प्रोग्राम कंपाईल केला, मग कंपाईल केल्यानंतर जस्ट मी थोडा वेळ लागला काय, आता कंपाईल झाला. ओके, कंपाईल झाला तुमचा प्रोग्राम. मग याच्यानंतर तुम्ही रन करा. मग रन करता म्हणजे बघा मी काय सांगितलं, रन करता म्हणजे तुम्ही कोणला कॉल केलं, मेन फंक्शनला. मग इथून तुम्ही आर्ग्युमेंट पास करू शकता का, इथून आर्ग्युमेंट्स तुम्ही पास करू शकता. बट डिपेंड करतं, हे बघा इथूनच आर्ग्युमेंट पास करायचे, बट डिपेंड करतं तुम्हाला किती इनपुट पाहिजे हे तुम्हाला पहिलं सांगावं लागतील. आता याचं मिनिंग काय सांगतो मी, पहिले एकदा कंपाईल करून घ्या. याचा मिनिंग काय झाला, दिस इज अ प्रोग्राम, हा प्रिंट झाला, दिस इज अ प्रोग्राम. बट आता समजून घ्या, तुम्हाला इथून जर इनपुट पाहिजे असतील, ज्यावेळेस प्रोग्राम इथं तुम्ही रन करते, इथं 10 दिला, ओके, इथं 20 दिला, ओके, इथं 30 दिलाय बघा. इथं इनपुट तुम्ही देऊ शकता का, इथं इनपुट तुम्ही देऊ शकता पहा. क्लिअर, तुम्ही इथं इनपुट देऊ शकता. बट आता नीट समजून घ्या, मला काय सांगायचं, तुम्ही इथे इनपुट किती पण, कारण की मी सांगितलं ना हा रन टाइम ऍरे आहे, तुम्ही 60 दिला, 50 दिला, तुम्ही किती पण इनपुट द्या, हा रन टाइम ऍरे आहे, तेवढे टाईपचं तेवढे ब्लॉक्स तो ऑटोमॅटिकली क्रिएट करणार आहे. तुम्हाला त्याला प्रिंट करायचं का, आता समजून घ्या. तुम्हाला जर त्याला प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. फर्स्टली या लाईनचं मिनिंग समजून घ्या. या लाईनचं मिनिंग काय होतं, क्लिअर. फर्स्टली या लाईनचं मिनिंग काय होतं हे समजून घ्या. आता सपोज मी तर हे पेस्ट केलं, आता समजून घ्या या लाईनचं मिनिंग काय होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ही लाईन मी इकडे पेस्ट केली, सपोज इथं पेस्ट केली, क्लिअर. आता या लाईनचं मिनिंग समजून घ्या. तुम्ही जावा सी, बघा जावा सी कंपाईल केल्यानंतर तुम्ही असं रन केला की नाही, म्हणजे याचा मिनिंग काय झाला बरं, याचा मिनिंग असा झाला, तुम्ही मेन फंक्शनला कॉल केला पहा, इथून मेन फंक्शनला कॉल केलाय पहा. या मेन फंक्शनला तुम्ही इथून कॉल केला. बट मेन फंक्शनला कॉल करताना मी काय सांगितलं, मेन फंक्शनच्या पॅरामीटर मध्ये काय आहे, हे बघा हा मेन फंक्शन आहे, मेन फंक्शनच्या पॅरामीटर मध्ये तुम्ही काहीतरी व्हॅल्यूज दिले पहा. मग तो कोणत्या टाईपचा, एकापेक्षा जास्त व्हॅल्यू दिले. बघा मी काय सांगितलं, रन टाइम, मग याचा मिनिंग काय झाला, तुम्ही एक व्हॅल्यू दिली म्हणजे काय झाला, एक इंडेक्स बनला, दोन व्हॅल्यू दिले, दोन इंडेक्स बनले. रन टाइमला किती पण व्हॅल्यूज बनतील, हे रन टाइम ऍरे आहे, हे महत्वाचं पॉइंट आहे. हा काय आहे, हा रन टाइम ऍरे आहे, ते रन टाइमला किती पण इनपुट्स बनतील. क्लिअर, म्हणजे हा एक तुम्ही ऍरे पास केला पहा. मग याला काय नीट लक्ष द्या, याला पर्टिक्युलर इंडेक्स आहे, खूप महत्वाचा पॉइंट आहे, याला पर्टिक्युलर इंडेक्स आहे. देन मी काय सांगितलं तुम्हाला, मग या इंडेक्सवर तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायची. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुम्ही त्या मेन फंक्शनच्या या ऍरे मध्ये व्हॅल्यूज पास केले आणि याला तुम्हाला काय करायचं, यूज करायचं. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, कोणी जर विचारलं तुम्हाला इनपुट, दॅट मीन्स कोणी जर विचारलं addition of two numbers using command line argument, means command line argument म्हणजे कमांड लाईनला इनपुट घ्या आणि त्याला प्रिंट करा. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुम्ही 10 आणि 20 असं इनपुट देणार की नाही आणि तो प्रिंट होईल की नाही. आता सपोज समजून घ्या याचा मिनिंग काय झाला, याचा मिनिंग असं झाला पहा, तुम्ही इथं बघा, तुम्ही या ऍरेचे आर्ग्युमेंट, हे बघा इनपुट कुठून येणार आहे, कमांड लाईन इनपुट, म्हणजे तुम्हाला या ऍरेने इनपुट येणार आहे पहा, या ऍरेने इनपुट येणार. या ऍरेने इनपुट कसं येतो हे इथं बघितलं. युजरने जर दोन व्हॅल्यूज एंटर केलाय, सपोज युजरने दोन व्हॅल्यूज एंटर केल्या, याचा मिनिंग काय झाला, ऍरे मध्ये दोन आर्ग्युमेंट दिले, मग तुम्हाला त्याला प्रिंट करायचं. मग तुम्ही कसं प्रिंट करणार, सपोज 10 आणि 20 जर पास केलं, मग तुम्ही त्याला कसं प्रिंट करणार. मग मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुम्हाला काय सांगितलंय, या बघा इथं मी तुम्हाला काय सांगितलंय, तुम्हाला जर 10 आला, सपोज तुम्हाला 10 आला, तर तुम्हाला या मेन फंक्शनच्या कोणत्या आर्ग्युमेंटला प्रिंट करायचंय, ARG हा एक आर्ग्युमेंटचं नाव आहे, ऍरेचं नाव आहे. त्या ऍरेच्या कोणत्या इंडेक्सला प्रिंट करायचंय, तुम्हाला जर 10 प्रिंट करायचं असेल तर 0 इंडेक्सला तुम्हाला त्या 10 ला, तुम्ही जर 0 इंडेक्सला जर प्रिंट केलं ना 10 प्रिंट होईल. नीट लक्ष द्या, 0 इंडेक्सला जर तुम्ही प्रिंट केलं तर
10 प्रिंट होईल. ARG जर तुम्ही 1 इंडेक्सला जर प्रिंट केलं तर तिथं काय झालं, तिथं तुम्हाला 1 इंडेक्स म्हणजे 20 प्रिंट होईल. तुम्ही जर ARG जर तुम्ही सेकंड इंडेक्सला प्रिंट केला, सेकंड इंडेक्सवर कोण आहे 30 आहे, लक्ष द्या. मग तुम्ही जर system.out.ला जर प्रिंट केला तर 30 प्रिंट होईल. किती पण असे आर्ग्युमेंट तुम्ही इनपुट्स प्रिंट करू शकता. क्लिअर. बट त्याच्यासाठी एक रिस्ट्रिक्शन आता समजून घे हे काय. आता सपोज तुम्ही जर या ॲरेचे आता समजून घ्या, तुम्ही जर मी काय सांगितलं नेम इक्वल आता तुम्ही नेम पण स्ट्रिंग व्हॅल्यू एंटर करू शकता. ऍक्च्युली बघा, ऍक्च्युली हे जे आहे हे स्ट्रिंग आहे. ॲरे कोणत्या टाईपचा आहे, ॲरे हा स्ट्रिंग टाईपचा. म्हणजे हे जरी 10 20 असतील हे इंटिजर नाहीये, नीट लक्ष द्या. हे इंटिजर नाही, हे काय आहे 10 असा आहे, तो स्ट्रिंग टाईपचा 10 आहे. स्ट्रिंगच्या ॲरे मध्ये स्ट्रिंगच जाईल की नाही. हा कोणत्या टाईपचा आर्ग्युमेंट आहे, मी ऑलरेडी सांगितलं होतं. इंटिजर आर्ग्युमेंट असेल, स्ट्रिंग आर्ग्युमेंट असेल. म्हणजे हा कोणत्या टाईपचा स्ट्रिंग आर्ग्युमेंट आहे. म्हणजे हा 10 कोणत्या टाईपचा आहे, हा 10 आहे स्ट्रिंग टाईपचा. क्लिअर. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुम्हाला या आर्ग्युमेंट मधून कोणत्या टाईपची व्हॅल्यू येईल, स्ट्रिंग टाईपची व्हॅल्यू येईल. या आर्ग्युमेंट मधून तुम्हाला कोणत्या टाईपची व्हॅल्यू येणार आहे, स्ट्रिंग टाईपची व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुम्ही याच्यामध्ये सिंपल ARG आता समजून घ्या. जस्ट इथं लिहायचं, इथं काय लिहिणार तुम्ही ARG कोण, हे बघा हा आर्ग्युमेंट ARGS. ओके, ARG बघा असं काही नाही, याचं नाव तुम्ही काही पण ठेवा, तुम्ही X ठेवा, Y ठेवा, काहीतरी ठेवा. ओके, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, आता आर्ग्युमेंट चेंज झाला म्हणजे त्याचं नाव काय X आला. म्हणजे X ऑफ 0 केला म्हणजे काय झाला, जर युजर पहिला नेम एंटर कराल, फर्स्ट नेम, सपोज इथं काय करा फर्स्ट, युजर फर्स्ट नेम एंटर कराल, देन सेकंड काय कराल युजर स्ट्रिंग लास्ट नेम, इथे लास्ट लिहा. मग लास्ट नेम सपोज सेकंड इंडेक्सला एंटर केलं म्हणजे याचा मीनिंग काय झाला, X ऑफ 1. क्लिअर. आणि तुम्हाला जर याला प्रिंट करायचं असेल तुम्ही काय करणार, system.out.println करा. आणि इथं काय करणार तुम्ही फर्स्ट इज इक्वल टू फर्स्ट प्रिंट करा. मग फर्स्ट युजरने पहिला आर्ग्युमेंट काय एंटर केला, फर्स्ट मध्ये आला की नाही, हा स्ट्रिंग पहिला आहे बघा. इथं पहिल्या इंडेक्सवर युजरने काय एंटर केला असेल, असं सपोज एबीसी एंटर केला फर्स्ट, आणि सेकंड इंडेक्सवर काय एंटर केला PQR. मग तुम्ही इथं कसं प्रिंट करणार, बघा हा 0 इंडेक्सवर आला की नाही, हा 0 आणि हा 1. म्हणजे याचा मिनिंग काय झाला 0 and 1. म्हणजे याचा मिनिंग काय, फर्स्ट इज इक्वल टू फर्स्ट आणि प्लस इथं काय करणार सेकंड किंवा लास्ट. ओके, लास्ट. आणि याच्या खाली असं का इथं सिंपल असं लिहा. ओके, लास्ट. इथं काय करणार तुम्ही लास्ट, व्हेरिएबलचं नाव लास्ट आहे बघा. मग मी काय सांगितलं आता थोडं समजून घ्या, महत्वाचं पॉइंट काय. ज्यावेळेस तुम्ही या ॲरेचा, या मेन फंक्शनचा जो ॲरे आहे रन टाइम ॲरे, त्याचे किती इंडेक्स तुम्ही खाली यूज केले, 0 आणि 1. आता व्हॅल्यूज देणं कंपल्सरी आहे ज्यावेळेस प्रोग्राम रन करणार आहे त्यावेळेस. हे खूप महत्वाचं पॉइंट आहे. याचा मिनिंग काय झाला, जर हे तुम्ही यूज केले नसते तर तुम्ही किती पण इनपुट देऊ शकत होते. इथं हे बघा इनपुट द्या, किती पण कमी द्या, जादा द्या. क्लिअर. तुम्ही कमी द्या, ABC द्या, जस्ट मिनिट ABC द्या, देन PQR द्या. हे बघा हे चालत होतं, आता नाही चालणार आहे. अजून कंपाईल नाही केलं मी प्रोग्राम अजून कंपाईल नाही केला. आता एकदा प्रोग्राम कंपाईल करा, नीट लक्ष द्या. एकदा प्रोग्राम कंपाईल करा, जस्ट जावा. आता प्रोग्राम कंपाईल करा. ज्यावेळेस प्रोग्रामला तुम्ही कंपाईल केला, आता तुम्ही सिंपल रन सुद्धा नाही करू शकत. आता काय एरर देतो तो, एरर काय दिला त्यांनी, जावा लँग डॉट ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड, इंडेक्स 0 आउट ऑफ बाउंड. याचा मिनिंग काय झाला, तुम्ही 0 इंडेक्स या मेन मेथड मध्ये जो ॲरे आहे, रन टाइम ॲरे आहे, त्याचा 0 इंडेक्स तुम्ही खाली यूज केला की नाही. इथे यूज मध्ये आलेला आहे, 0 इंडेक्स यूज मध्ये आला आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, याचा हा 0 इंडेक्स लक्षात ठेवा. या ॲरे हा रन टाइम आहे, हा किती पण इथे इनपुट घेईल, बट याचा 0 इंडेक्स हा यूज मध्ये आलेला आहे. तुम्हाला तिथं व्हॅल्यू पास करणं कंपल्सरी आहे. खाली त्यांनी व्हॅल्यू मागितली की नाही, युजरला खाली व्हॅल्यू पाहिजे, फर्स्ट नेम पाहिजे, तर तुम्ही इथं 0 इंडेक्सवर व्हॅल्यू द्यावाच लागल. इथं तुम्ही आता सोडू शकत नाही त्याला. म्हणजे तुम्ही ABC पास केला बा,
एबीसी पास केला, एंटर करा. एबीसी पास केल्यानंतर दुसरा काय एरर देतो, सेम एरर देतो पहा, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड. पण आता एरर कोणत्या इंडेक्सला देतो, इंडेक्स 1 आउट ऑफ बाउंड. याचा मिनिंग काय झाला, तुमच्या या ॲरेचा 0 इंडेक्स यूज झालाय ना, मग तसा फर्स्ट इंडेक्स पण यूज झालाय, त्याला 2 इनपुट लागतात कंपल्सरी. 2 इनपुट तुम्हाला पास करणं इम्पॉर्टंट आहे, कंपल्सरी आहे. तो काय सांगतो, 2 इनपुट पासच करा, कारण की खाली या ॲरेचे 2 इंडेक्स यूज झाले. मग इथं जर तुम्ही व्हॅल्यू जर नाही पास केली रन टाइमला, मग याच्या फर्स्ट आणि लास्ट मध्ये काय व्हॅल्यू जाणार आहे का, काही जाणार नाही ना, त्याला व्हॅल्यू पाहिजेच. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, याचा 0 इंडेक्स खाली यूज झाला आणि याचा 1 इंडेक्स फर्स्ट इंडेक्स यूज झालाय, ते तुम्हाला व्हॅल्यू पास करायचे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुम्हाला इथं एबीसी आणि PQR सपोज 2 इंडेक्स तुम्हाला पास करणं कंपल्सरी. आता पहा आले का नाही, हे बघा एबीसी फर्स्ट मध्ये काय आला एबीसी, लास्ट मध्ये काय आला PQR, आणि खाली तुम्ही मेसेज हाय तसा प्रिंट केलाय पहा. क्लिअर, इथं मेसेज तुम्ही खाली प्रिंट केलाय पहा. हे क्लिअर. कमांड लाईन आर्ग्युमेंट मध्ये कसं इनपुट घ्यायचं. बट क्वेश्चन या ठिकाणी असा आहे, तुम्हाला जर कोणी जर इनपुट व्हॅल्यू जर घ्यायला लावले, मग तुम्ही इथून इनपुट व्हॅल्यू घेणार आहे का, 10 आणि 20, 10 आणि 20 इथं इनपुट घ्या. मग इथं काय इनपुट घेतले 10 आणि 20 आला, पण ते इंटिजर टाईप नाही ना, इंटिजर टाईप नाही, ते स्ट्रिंग टाईप आहे. तुम्हाला पाहायचं का, हे बघा इथं इनपुट आला आणि तुम्ही जर इथं याचं ऍडिशन करा बरं, 10 आणि 20 हे कॉन्कॅटनेट होतील, बट याच्यामध्ये कॉन्कॅटनेट होतील म्हणजे 10 आणि 20 एकत्र, म्हणजे याचं मिनिंग काय झालं, फर्स्ट प्लस लास्ट जर कराल तर आता काय होईल पहा, फर्स्ट प्लस लास्ट जर कराल, आता इथं काय प्रिंट होतो पहा. त्याला तुम्ही जस्ट एक मिनिट, इथं तुम्ही याला कंपाईल करा, रन करा. आता पहा इनपुट देणं कंपल्सरी होतं. आता सेकंड इंडेक्सला इनपुट आलं, ओके क्लिअर, 10 आणि 20 पास केला. बट इथं काय झालं, ऍडिशन झाली पाहिजे, कॉन्कॅटनेट झाले, 2 स्ट्रिंग एकमेकांना ऍड झाले. 2 स्ट्रिंग कसं ऍड होतात हे बघा, मी इथं सांगितलंय पहा. हा एक स्ट्रिंग आहे, आणि हा पण एक स्ट्रिंग आहे. क्लिअर की नाही. पहिले याच्या आतमधल्या स्ट्रिंगला 10 आणि 20 दोन्ही स्ट्रिंग होते, दोन्ही ऍड केले, एकमेकांना ऍड केले, आणि देन हे 2 स्ट्रिंग ऍड केले. ऍड हे बघा डबल कॉलम मध्ये सगळं स्ट्रिंगच ना, म्हणजे मला म्हणायचं काय उद्देश आहे, हे स्ट्रिंग आहे, यांना ऍडिशन 30 आली पाहिजे. मग का बरं हे ऍडिशन होत नाही, कारण की हे स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग मधून तुम्हाला इंटिजर मध्ये कन्वर्ट करावं लागेल ना त्यांना. याचा मिनिंग समजला. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, हे 2 व्हेरिएबल इंटिजर पाहिजे, पहिली गोष्ट क्लिअर, हे 2 व्हेरिएबल इंटिजर पाहिजे. बट या x0 मधून काय येणार आहे, पहिला इंडेक्स हा स्ट्रिंग टाईपचा आहे, स्ट्रिंग मध्येच व्हॅल्यू रिटर्न होईल ना. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुम्हाला या इंट बघा एरर काय येते पहा, कंपाईल टाइमलाच एरर येईल पहा. कंपाईल करा, एरर आली का नाही. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, इनकम्पॅटेबल टाइप स्ट्रिंग कॅनॉट कन्वर्ट टू इंटिजर. का बरं, की हा स्ट्रिंग टाईपचा ॲरे आहे, याच्यातून व्हॅल्यू निघणारी स्ट्रिंग आहे, आणि x0 याच्यातून जी व्हॅल्यू आहे ती स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग कशामधून, इंटिजर मध्ये कसं काय तुम्ही टाकू शकता, नाही टाकू शकत ना. मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला सिंपल या स्ट्रिंग जी व्हॅल्यू येणार आहे 10 त्याला स्ट्रिंग मध्ये त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करा. मग इंटिजर मध्ये रॅपर क्लासेस थ्रू तुम्ही कन्वर्ट करू शकता. तर रॅपर क्लासेस काय आहे याच्याबद्दल सध्या काळजी करू नका, तुम्हाला पुढे डिटेल मध्ये शिकवण्यात येईल. ओके, सिंपल तुम्हाला इथं काय लिहायचं आहे, इंटिजर डॉट पार्स इंट. क्लिअर, पार्स इंट. तुम्ही इथं काय करणार, याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करणार. आता पहा, आता एरर कशाला येते बरं, नीट लक्ष द्या. आता एरर कशाला येणार आहे पहा, आता 2 लाईनला एरर येत होती, कंपाईल करा. आता एकाच लाईनला एरर येते, दुसऱ्या लाईनची एरर काय सांगतोय बघा इथं, इनकम्फर्टेबल टाइप स्ट्रिंग कॅनॉट कन्वर्ट टू इंटिजर. मग इंटिजर मध्ये कसं कन्वर्ट करायचं, वरची लाईन पहा, एक इंटिजर रॅपर क्लास आहे. इंटिजर रॅपर क्लास काय असतो हे तुम्हाला पुढे होईल, त्या क्लासचा मेथड आहे पार्स इंट. आता पार्स इंट काय वगैरे हे पुढे होईल, याच्याबद्दल काळजी करू नका. मग सिंपल या स्ट्रिंग मधून व्हॅल्यू निघणार आहे. मग आता पहा, आता व्हॅल्यू काय येते, क्लिअर. आता दोन्ही बघ, पहिलं कंपाईल करा, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. का बरं, तुम्ही इथं स्ट्रिंग मधून जी व्हॅल्यू आहे ती इंटिजर मध्ये जाणार आहे. आता क्लिअर. मग इथं काय करणार, तुम्ही व्हॅल्यू पास करा.
तुम्ही 10 पास करा आणि 50 पास करा. आता पहा काय केलं, 60 आउटपुट आला बा. म्हणजे याला काय म्हणा, कमांड लाईन आर्ग्युमेंट. कमांड लाईन आर्ग्युमेंट मीन्स काय, ऍट द रन टाइमला इनपुट घेणे. आणि इथं तुम्ही असं नाही, इथं तुम्ही किती पण इनपुट घेऊ शकता. बट इम्पॉर्टंट आता काय आहे, इथं किती पण इनपुट घ्या. हे बघा 2 पेक्षा जास्त किती पण इनपुट देऊ शकता. बट 2 आर्ग्युमेंट यूज झाले ना, 2 इनपुट देणं कंपल्सरी आहे. याचा मिनिंग काय झाला, जर इथं 2 इनपुट दिले नसते, सपोज आता इथं जर सपोज तुम्ही हे 2 इनपुट दिले नसते, सपोज इथं खाली यूज झालं नसतं, सपोज इथं काही यूज केला नाही तुम्ही, क्लिअर, इथं तुम्ही या 2 आर्ग्युमेंटला यूज केला नाही, मग याचा मिनिंग काय झाला. आता बघा नीट लक्ष द्या, 2 आर्ग्युमेंटला तुम्ही अजून यूजच नाही केलं, म्हणजे याचा मिनिंग काय झालं, तुम्ही व्हॅल्यू द्या किंवा नका देऊ. आता बघा 2 आर्ग्युमेंट यूज केले ना, मग 0 आर्ग्युमेंट द्या, हे बघा काही एरर आली का नाही, 1 द्या, किती पण द्या. बट खाली जर 2 झाले ना, ते 2 कंपल्सरी तुम्हाला द्यावाच लागतील. लक्षात ठेवा, 2 कंपल्सरी द्यावाच लागतील. आणि इंटिजर पाहिजे असेल तर त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करून घ्या. आणि नंबरच इनपुट इंटिजर मध्ये कन्वर्ट होईल. स्ट्रिंग व्हॅल्यू एखादा नेम एंटर केला आणि तो इंटिजर मध्ये कन्वर्ट होणार नाही. क्लिअर, याला तुम्ही काय म्हणणार, कमांड लाईन आर्ग्युमेंट. ओके, चालन आज स्टॉप करू. याच्या नेक्स्ट लेक्चरला आपण बफर्ड रीडर, देन स्कॅनर क्लास, देन डेटा इनपुट आणि देन कन्सोल. ओके, बाकीचे रिमेनिंग इनपुट्स बघू. ओके, कारण की आज थोडा व्हिडिओ मोठा होतो, त्यासाठी आपण आज स्टॉप करू. नेक्स्ट लेक्चरला आपण इन डिटेल डिस्कस करू अजून. ओके चालन, थँक्यू.